नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे आंबिवली स्टेशन रोड ते बल्लानी दरम्यान एनआरसी कंपनीची संरक्षक भिंत चालत्या रिक्षावर कोसळली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षा चालक किरकोळ जखमी झाला आहे. आंबिवली टिटवाळा मार्गावरील बल्लानी परिसराजवळ ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेली एनआरसी कंपनीची भिंत अचानक रस्त्यावर जाणाऱ्या रिक्षावर पडली. सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाला असून मोठी जीवितहानी टळली आहे. स्थानिक मदत व प्रशासकीय स्थिती घटनेची माहिती मिळतात स्थानिकांसह शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. सततच्या पावसामुळे एनआरसी कंपनीच्या धोकादायक आणि जीर्ण झालेल्या संरक्षक भिंतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐनीवर आला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आंबिवली टिटवाळा रोडवरती बल्लानी नजदीक एनआरसी कंपनीची भिंत कोसळून एका रिक्षावरती भिंत कोसळून रिक्षा चालक इंजर्ड झाला आहे. याला आज जशी आम्हाला खबर मिळाली तशी सन्माननीय नगरसेविका स्थानिक नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड, मी आणि संतोष शिंगोले, संदीप गायकवाड, सिद्धार्थ गोडांबे यांनी घटनास्थळी भेट दिली व त्या जखमीला रिक्षा चालकांच्या मदतीने आमच्या गाडीमध्ये आज रुक्मिणीबाई हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. मी प्रशासनात नेहमी आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की ही भिंत खूप जीर्ण झाली असून हिची कधीही मेंटेनन्स केलेला नाही. मी एनआरसी प्रशासनात आणि महापालिकेला ही याबाबत अवगत केलेलं आहे. आता महापालिकेची मी सहाय्यक आयुक्त आणि आपत्कालीन व्यवस्थापकांशी संपर्क साधला आहे. इथे ते येऊन हे मातीचा जो ढिगारा पडलेला आहे ते साफ करतात. आमच्या कार्यकर्त्यांनी आणि तसे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थोडा इथून रस्ता मोकळा करून वाहतुकीस खुला केलेला आहे. परंतु आता JCB येऊन हे सगळं साफ करून घेत आहेत. मी उद्या या संदर्भात आमचे गटनेते श्री उमेश बोरगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त साहेबांना या विषयावरती भेट घेणार आहे. तसेच आता मी सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरींना यांनाही फोनवरून संपर्क साधलेला आहे. आता जखमींची परिस्थिती चांगली आहे. त्याला मुक्कामार खूप लागलेला आहे. माझ्या भावाने त्याला आता ॲडमिट केलेलं आहे.